मला असं आठवतं आहे की मी संघाच्या घरातला असल्यामुळे आमच्या घरामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, गोळवलकर गुरुजी हीच आमची दैवतं. आणि अशी अनेक घरं की ज्या घरांमध्ये कुलपुरुष, कुलदेवता कुठली होती माहीत नाही, पण हे कुलपुरुष, कुलदेवता नक्की होते. आणि त्यामुळे यांचं भावविश्व हेच त्या घरांचं भावविश्व बनलं होतं. म्हणजे ज्या दिवशी अटलजींचा दुसऱ्यांदा शपथविधी होऊन विश्वासदर्शक ठराव पास झाला, त्यावेळेस अनेक जणांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहत होते. आमच्या घरामध्ये स्वतः आमचे वडील की ज्यांनी सातत्याने कुठेही अटलजींची सभा असली तर ती चुकवली नाही, ते पण त्या दिवशी ढसाढसा रडत होते, पण ते आनंदाश्रू होते. पण याच्यापेक्षा एक प्रसंग सांगतो. अण्णाजी गायकवाड, मागाशी मी आष्टगावचं उदाहरण दिलं तुम्हाला. दुर्दैवाने त्यांना जिभेचा कॅन्सर झाला होता. आणि जिभेचा कॅन्सर झाला असताना त्यांचा नातू त्यांना जेव्हा डॉक्टरकडे घेऊन गेला, तेव्हा डॉक्टरांनी त्या नातवाला सांगितलं की अरे बाबा, आजोबांचे फार दिवस राहण्याची शक्यता नाही आहे, त्यांची प्रकृती सांभाळली पाहिजे, त्यांना ब्लिडिंग होतं आहे खूप. आणि त्यावेळेस अण्णाजींना थोडं ऐकायला कमी यायचं. अण्णाजींनी विचारलं नातवाला, अरे काय म्हणतात डॉक्टर? नातवाला काय सांगावं प्रश्न पडला. पण त्यांनी सांगितलं की आजोबा, तुम्हाला त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि तुमचं त्रास होतो आहे, तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तेव्हा अण्णाजी असं म्हटले की त्यांना सांग, घाबरू नका, जोपर्यंत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत या अण्णा गायकवाडला काहीही होणार नाही. आणि योग असा की अण्णाजी गायकवाडांनी ज्या दिवशी अटलजींचा दुसऱ्यांदा शपथविधी होऊन त्यांना विश्वासदर्शक ठराव पास झाला, संपूर्ण नेवाशामध्ये त्यांनी साखर आणि पेढे वाटले आणि त्याच्यानंतरच देह ठेवला. हा एखाद्या स्वयंसेवकाचा पंतप्रधान होण्याचा किंवा सत्तेच्या जवळ जाण्याचा विषय नाही आहे. अटल बिहारी वाजपेयी सत्तेत जाऊन पंतप्रधान बनल्याने अण्णाजी गायकवाडांसारख्या सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य म्हणण्यापेक्षा असामान्य कार्यकर्ता पण सामान्य स्थितीतल्या, काही मिळणार नव्हतं. परंतु एका प्रकारे या सगळ्या प्रतिकूल काळामध्ये जी विचाराचा विजयाचं प्रतीक म्हणून अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान, हा जो भाव लक्षावधी स्वयंसेवकांमध्ये होता, त्यामध्ये नगर जिल्ह्यातले अनेक स्वयंसेवक. कारण अटलजींचं नगर जिल्ह्याशी एक विशेष नातं होतं.